सदनिका घोटाळ्यामध्ये 2 वर्षांची शिक्षा आणि अटक वॉरंट निघूनही मंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्यात आलेली नाहीये। सध्या फक्त कोकाटेंकडील सर्व खाती काढून घेण्यात आली। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे बिन खात्याचे मंत्री आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे शिफारस केल्यानंतर कोकाटेंकडील क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग या खात्यांचा कारभार हा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आला। कोर्टाचे दोनदा निर्णय येऊन सुद्धा जर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं फक्त खातं काढलं असेल तर हा खूप चुकीचा संदेश गेलाय। आताच्या घटकेला आम्हाला काही फरक पडत नाही, भ्रष्टाचारात आम्ही सगळ्या आमच्या युतीच्या लोकांना पाठीशी घालणार असाच संदेश आज त्यांनी महाराष्ट्राला स्पष्टपणे दिलेला आहे। आताच्या घटकेला खरं तर विधिमंडळाकडनं तात्काळ कारवाई करून यांची आमदारकी रद्द होणं, त्यांचं मंत्रिपद रद्द होणं हे अपेक्षित होतं, त्यांच्यावर अटकेची कारवाई होणं हे अपेक्षित होतं। पण हे जर केलं नसेल तर देवेंद्र फडणवीसांना याच्या पुढच्या येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्याच्यात लोक योग्य ते उत्तर नक्कीच